इकडे रात्रीचे 1 वाजून गेलेले तरी अग्नियाच्या डोळ्यांपासून झोप कोसो दूर होती. आणि ती झोप लागणार तरी कशी होती ना, जेव्हा त्याच्या डोक्यात विचारांचं काहूर उठलेलं. त्याला अजूनही कळत नव्हतं की तो कोण व्यक्ती आहे ज्याने त्याच्या आरववर अटॅक करण्याचा प्रयत्न केला. त्याच्या डोळ्यांसमोर भरपूर चेहरे फिरत होते, पण त्याला आरव बाबतीत कोणावरच शंका येत नव्हती. संध्याकाळी तो जेव्हा आरवच्या कारमध्ये बसून कंपनीतून निघतच होता की तोच रॉकीने त्याच्या कलेक्शन मधून त्याच्यासाठी मागवलेली दुसरी कार तिथे हजर झालेली. तर अग्नेय त्या कारमध्ये शिफ्ट झालेला आणि तेव्हाच रॉकीने ड्रायव्हर करवी आरवची कार देखील मेन्शनवर परत पाठवली होती. पण आता सीसीटीव्ही फुटेज बघता स्पष्ट कळत होतं की त्या ट्रंकच्या ड्रायव्हरने जाणून बुजून आरवच्या कारला इतकी काही जोरात धडक मारलेली की ती कार हवेत लांब उडून जशी खाली आपटली. तिथेच त्याचा भयानक असा स्फोट झाला. आत्ताही त्या मंजरला स्वतःच्या डोळ्यांसमोर फुटेजमध्ये बघून अग्नेयच्या हाताची मूठ घट्ट आवळली गेली. त्याने अजून आरवचा चेहरा ऑफिशियली ओपनही केला नसताना अग्नेयचा कुठलाच दुश्मन त्याच्यावर अटॅक करणं शक्य नव्हतं. त्यात आरवची कोणाशी पर्सनल दुश्मनी असणं पॉसिबल नव्हतं. त्याचा जॉली स्वभाव बघता तो सर्वांशी मस्ती मजाक मध्येच राहायचा. त्यात अग्नीची खूप बारीक नजर होती त्याच्यावर. मग असा कोण होता ज्याला आरवला मारायचं होतं आणि आरवला मारण्यामागे त्याचा हेतू तरी काय होता? प्रश्न खूप होते, पण त्याची उत्तरं काहीच नव्हती. म्हणून आता विचार करून करून अग्नेयचं डोकं पूर्ण जड झालेलं. आत्ताही तो बोटात बोट गुंफत मागे खुर्चीला टेकून डोळे मिटून शांत विचार करत बसलेला. आज जर आरवला काही झालं असतं, या फक्त विचारानेच त्याच्या शरीरावरच्या एकूण एक शिरा अगदी टम्म फुगून वर आल्या होत्या. ज्याने कोणी त्याच्या जीवांवर नजर टाकलेली त्यांना तर तो सोडणारच नव्हता. पण सध्या त्याला सियाच्या तब्येतीची जास्त काळजी होती. अजून ती शुद्धीवर आली नसल्याने तो खूपच बेचैन झालेला. त्यात तिचं अंग आता भट्टीसारखं तापलं होतं. झाल्या गोष्टीचा तिने खूपच धक्का घेतलेला बघून त्याला तर काहीच सुचत नव्हतं. बॉस, अग्नीची अवस्था बघून शेवटी रॉकीनेच काळजीने त्याला आवाज दिला. तसे अग्नेयाने डोळे उघडले, पण अजूनही त्याची नजर अगदी स्थिर होती. बॉस, मला वाटतंय प्लीज तुम्हीही थोडा वेळ रेस्ट करा. सिया बेबीलाही तुमची गरज आहे. रॉकीला अग्नेयची मनस्थिती पूर्ण समजत होती. आजचा दिवस त्याच्यासाठी किती जड होता हे फक्त रॉकीलाच माहीत होतं. रॉकी, आय वॉन्ट दॅट ब्लडी गाय ज्याने आज आरवला ट्रॅप करायचा प्रयत्न केला. आय वॉन्ट हिम इन एनी सिच्युएशन. अग्नेयचा बर्फासारखा थंड पडलेला आवाज बघून रॉकीही गंभीर झाला. नक्कीच त्याच्या बॉसच्या डोक्यात काहीतरी चाललंय इतकं तर समजलं त्याला. बॉस, डोंट वरी, आपली टीम कामाला लागली आहे. तो जो कोणी आहे तो लवकरच समोर येईल आणि तो ट्रंकचा ड्रायव्हर भलेही त्या क्षणी तिथून पळून गेला असला तरी त्याला काहीही करून पुढच्या 48 तासात तुमच्या पायात घेऊन येतो मी. हा माझा शब्द आहे. रॉकीही अगदीच खवळून उठलेला. आज जर त्यांनी कार चेंज केली नसती तर हा विचारही त्याला करवत नव्हता. त्याच्या बॉसच्या लाईफची सिक्युरिटी त्याच्या हातात असताना इतकी मोठी चूक झालेली त्याच्याकडून. म्हणून आता तो जरा जास्तच ऍक्टिव्ह झालेला. पण बॉस, बाबांची तर कोणाशीच दुश्मनी नाही. मग हा जो कोणी आहे तो आपला रायव्हल असू शकतो ना? रॉकीच्या मनातली शंका ऐकून अग्नेयच्या ओठांवर तिरकस हसू आलं. पण त्याचं हे हसूही खूपच विक्षिप्त होतं. इतकं की त्याच्या त्या हास्यातही भयानक अशी थंडता होती. रॉकी, आता हा जो कोणी आहे त्याने चुकीच्या दिशेने त्याचं पहिलं पाऊल टाकून
तसंही त्याचं मरण ओढवलंच आहे. पण डोंट वरी, ह्यावेळी आपल्याला काहीच करावं लागणार नाही, कारण आत्ता तर तो स्वतःहून समोर येणार. पण ह्यावेळी त्याची फाईट थेट माझ्याशी असेल. मी असताना तो माझ्या फॅमिलीच्या सावलीपर्यंतही पोहोचू शकणार नाही. अग्नेयने त्याची मान थोडी तिरकी करत ओठ रुंदावले. वेलकम वेलकम टू हेल मिस्टर व्हॉटेवर. आय रिअली डोंट नो हू आर यू, बट येस, नाव आय एम ऑल्सो इगरली वेटिंग फॉर यू. माझ्या प्रिन्सेसच्या येण्याने मी खूप गोष्टी बंद केलेल्या, पण कदाचित तुला मी सुधारलेला बघवत नसेल. देन ओके, लेट्स मीट नाव. अग्नेयच्या डोळ्यातली ती आग त्याच्या मनातल्या या भडकलेल्या लावाला आता इतक्या सहज विझू तर देणार नव्हती. इथे अग्नेय रॉकीला रिटर्न पाठवून जसा परत त्याच्या बेडरूम मध्ये आला, त्याची नजर थेट जाऊन बेडवर झोपलेल्या त्याच्या पाखरावर पडली, जी अजूनही तिच्या कोशातच अडकलेली. डॉक्टरांनी आधीच त्याला सांगितलं होतं, जोपर्यंत ती भीती, जो धक्का तिच्या मनात सध्या घर करून बसलाय, तो कमी झाल्याशिवाय तिचा ताप काही उतरणार नव्हता. आणि ती जोपर्यंत शुद्धीवर येऊन त्याला पाहणार नव्हती, तोपर्यंत ते शक्यही नव्हतं. कारण त्याला गमावण्याची भीती तर तिच्या मनात खोलवर रुतलेली ना. तिच्या दोन्ही पायांना बांधलेली ती पट्टी बघून त्याच्या हृदयात आताही कालवा कालव झाली आणि तो जाऊन तिच्या पायात बसला. त्याच्या पाखराने स्वतःची करून घेतलेली अवस्था बघून त्याचं हृदय तिळतिळ तुटत होतं. प्रिन्सेस, यू आर रिअली मॅड. इतकं कसं तू माझ्यावर प्रेम करू शकतेस की तुला तुझी साधी शुद्धही राहिली नाही. लुक ॲट युअर सेल्फ. किती हर्ट करून घेतला आहेस तू स्वतःला, आणि त्यासाठी मी तुझ्यावर खूप रागवणारही आहे. तू विसरली का, तुला स्वतःला हर्ट करायची ही परमिशन नाही आहे ते. यू आर माइन. मग का अशी वेड्यासारखी पळत सुटलीस? अग्नेयचे ओठ वारंवार तिच्या पायांवर फिरत जणू तिच्या वेदना स्वतःत उतरवत होते. तिचा प्रत्येक त्रास त्याला तिच्याकडून काढून घ्यायचा होता. त्याने भरलेल्या डोळ्यांनीच एक नजर तिच्यावर टाकली. आताही तिची ती शांत मुद्रा बघून त्याला राहावलंच गेलं नाही आणि तो उठून तिच्या जवळ आला. तिचा चेहरा पूर्ण कोमेजला असला तरी आता तो चांगलाच टवटवीतही दिसत होता. मगाशी त्यानेच तिचा फेस पूर्ण नीट वाईप करून तिची साडी सोडून तिला सिंपल असा नाईट ड्रेस घातला होता आणि तिच्या त्या लांब सडक केसांनाही नीट कोंब करून ते एका बाजूला मोकळे सोडलेले. रूम मध्ये आल्यापासून एक सेकंदही तो तिच्यापासून वेगळा झाला नव्हता आणि त्याला सध्या तिच्यापासून लांब जायचंही नव्हतं. प्रिन्सेस, सॉरी बच्चा, फक्त माझ्यामुळे तू स्वतःला इतका त्रास करून घेतलास ना. आणि काय बोलली तू आरवला की तू माझ्याशिवाय मरून जाशील. पण राजा, मी तरी तुला असं त्रासात बघून कसं जगू सांग ना. मला तुला असं बघून खूप हर्ट होतंय बाळा. प्लीज उठ ना आता तरी. अजून माझा किती जीव घेणार. अग्नेयने भरलेल्या डोळ्यांनी तिच्या कपाळावर दीर्घ ओठ टेकवत जसे डोळे मिटले, तसा त्याच्या अश्रूंचा थेंब तिच्या गालावर पडला, जो आजपर्यंत कोणासाठीच इतका कमजोर पडला नव्हता. त्याचे अश्रू आज तिची हालत बघून किती वेळा भरून आलेले. शेवटी त्याचं पाषाण हृदयी मन त्याच्या क्वीन समोरच आज विरघळलं होतं. पण ह्या क्षणी त्याची पीडा आणि वेदना बघायला त्याचं पाखरू जागं कुठे होतं. त्याने आता मागे होत हळूच तिच्या गालावरचा थेंब पुसला आणि परत तिला एक नजर बघून तिच्या बाजूला आडवा होत तिला ओढून स्वतःच्या मिठीत घेतलं. त्याने दोघांच्याही अंगावर ब्लँकेट घेत रूमच्या सगळ्या डीम लाईट बंद करत एकच ऑन ठेवली आणि आत्ता कुठे जाऊन स्वतःही डोळे मिटले. सध्या तोही इतका थकला होता
की तिच्या तापलेल्या शरीराची ऊबही त्याला त्याच्या हृदयाच्या खोलीपर्यंत सुखावून गेली आणि त्याने तिला अजूनच स्वतःवर ओढलं. सध्या तरी त्याचे श्वासही फक्त तिच्या अस्तित्वावरच चालू होते. रात्रीच्या मध्यप्रहरीनंतर जवळजवळ 4:15च्या दरम्यान कसल्याशा आवाजाने अग्नेयने खाडकन डोळे उघडले. तशीही खूप जागसूक झोप होती त्याची. त्या आवाजाने त्याचं लक्ष आपोआप त्याच्या मिठीत विसावलेल्या त्याच्या जाण्यावर गेलं, तर ती झोपेत बडबडताना दिसली त्याला. त्यात तिच्या दोन्ही डोळ्यांतून अश्रू येऊन तिचं शरीरही थरथरू लागलेलं. ते बघून त्याने पटकन उठून बसत आधी बाकी डिम लाईट ऑन केल्या, तर तिचा घामाने भिजलेला चेहरा बघून तो अवाकच झाला. तिच्या चेहऱ्यावर ह्या क्षणी मूर्तिमंत भीती पसरलेली. अहो, मला सोडून नका जाऊ, मी मरून जाईन. ती झोपेतही इतकी घाबरली होती की तिच्या ब्लँकेटवरची पकड अगदी घट्ट झालेली. बोट पांढरी होईपर्यंत तिने तिची मूठ आवळून धरली होती आणि तिला बेशुद्धीतही फक्त त्याच्यासाठी झुरताना बघून त्याला गलबंडूनच आलं. खरंच झाला प्रकार तिच्या नाजूक आणि निरागस मनाला खूपच हेलावून गेलेला. जाना, ओपन युअर आईज. हे बघ, मी तुझ्या समोर, तुझ्या जवळच आहे बच्चा. मी तुला सोडून कुठेच नाही गेलो. डोळे उघडून एकदा बघ ना बाळा. अग्नेय तिच्यावर झुकत काळजीने तिच्या गालावर टॅप करत तिला उठवू लागला. तिची हालत बघून त्याचा कंठ अगदी जड झालेला. तिच्या डोळ्याच्या कोपऱ्यातून निरंतर वाहणारं ते पाणी बघून त्याची आत्मा किती तडफडत होती हे तो तिला दाखवूही शकत नव्हता. तिला असं त्रासात बघून त्याचं प्रेम किती ते हतबल झालेलं. नाही तो ऍक्सिडेंट नाही. हे मला सोडून नाही जाऊ शकत. मला पण त्यांच्याकडे जायचं आहे. मी पण त्यांच्याकडे जाणार. आता तर ती अजूनच वाईल्ड झाली बघून इथे अग्नेयाचा श्वासच अडकला. ती तिच्या कोशात चाललेली बघून त्याला काहीच सुचेनासं झालं. पण ह्या क्षणी तिला लवकरात लवकर उठवणं खूप गरजेचं होतं. बच्चा, जाना, प्लीज डोळे उघड. प्लीज सिया, असं वागून यू जस्ट हर्ट मी. अडवूनही अग्नेयच्या डोळ्यातले अश्रूही ओघळू लागले. पण त्याला डॉक्टरांचे शब्द आठवत होते. मिस्टर अग्नेय, त्या झोपेत किंवा शुद्धीवर आल्यावर काहीशा वाईल्डही होतील, पण तुम्हाला त्यांना रिअलाइज करून द्यावं लागेल की सगळं ठीक आहे म्हणून. अग्नेयने एक नजर त्याच्या जाण्यावर टाकली आणि शेवटी घाबरून त्याने तिचा चेहरा स्वतःच्या ओंजळीत पकडत तिच्या ओठांवर ओठ ठेवले. त्याचं अस्तित्व तिच्या हृदयापर्यंत पोहोचण्यासाठी त्याचा स्पर्शच आता गरजेचा होता. तिच्या ओठांवर त्याने ताबा घेताच तिचे शब्दही त्याने स्वतःत आत्मसात करत तो तिला अगदी प्रेमाने किस करू लागला. कळत होतं त्याला तिची तब्येत खूप नाजूक आहे, पण त्याच्याकडे सध्या कोणताच पर्याय नव्हता. तिच्या मेंदूला त्याच्या स्पर्शाची ओळख समजण्यासाठी त्याचं प्रेमच वरचढ ठरणार होतं. पण जसा त्याच्या अधरांचा स्पर्श तिच्या ओठांना झाला, ती क्षणातच शांत झाली. तिच्या शरीराची कंपनही शमल्यासारखी भासली त्याला. पण जसा त्याचा स्पर्श तिच्या ओठांवर डीप होत चाललेला, इथे सियाच्या रक्तवाहिन्या शांत होऊन तिच्या शरीरातले अणुरेणूही कार्यरत व्हायला सुरुवात झालेली. त्याचा तो हळुवार स्पर्श तिच्या मनाचे दरवाजे उघडत तिच्या आत कोंडलेल्या भीतीला बाहेर काढू लागला. आय लव्ह यू प्रिन्सेस. त्याच्या डीप होत जाणाऱ्या किस सोबत त्याच्या तोंडातून वारंवार निघणारे हे शब्द तिच्या श्वासात खोलवर भरत होता तो. आणि त्याचे ते रागट ओठ तर तिच्या घायाळ झालेल्या हृदयावर प्रेमाची बरसात करत तिला रिलॅक्स करत होते. पण जसा त्याच्या ओठांना तिच्या ओठांचा हलका प्रतिसाद मिळताच इथे अग्नेयच्या ओठांवर हलकी स्माईल आली.
फायनली तिने तिच्या अहोंचा स्पर्श ओळखला होता. ते बघून आता त्याचेही डोळे वाहू लागले. फायनली त्याने त्याच्या जानाला परत मिळवलेलं. आता त्याने आवेगाने तिच्या मानेत हात टाकून तो तिला पॅशनेटली किस करू लागला. तिच्याही मनाने त्या झोपेच्या ग्लानीतही त्याचा स्पर्श ओळखून त्याच्या शर्टला मुठीत पकडत तिने त्याला अजूनच स्वतःवर ओढलं आणि आता तिचेही हात त्याच्या केसात घट्ट होत त्याला उत्कटतेने प्रतिसाद देऊ लागले. अजूनही तिच्या डोळ्यातून अश्रू येत होते, पण ह्यावेळी ते अश्रू फक्त आणि फक्त आनंदाचे होते. कितीतरी वेळ त्यांच्या ओठांचं गोड मिलन चाललं होतं. त्याला तर तिच्यावर आता किती प्रेम करू असं झालेलं. वेडावला होता तो तिच्या त्या तप्त स्पर्शाने. त्यात तिचा आजचा प्रतिसादही खूपच वाईट होता. त्यामुळे त्याचंही पूर्ण शरीर आता भट्टीसारखं तापलं होतं. पण तिच्या तापाकडे बघत त्याला पाऊल टाकता येत नव्हतं. अजूनही दोघं एकमेकांच्या स्पर्शाला अनुभवत एकमेकांच्या अधरांवर प्रेम लुटवत होते. तिचा श्वास भरला होता तरी तिचं मन त्याला आत्ता सोडायला तयारच नव्हतं. अजूनही डोळे मिटूनच होती ती. जणू तिने डोळे उघडल्यावर तो गायबच होणार होता. शेवटी तिच्या शरीराची वाढलेली कंपन जाणवताच त्यानेच मागे होत तिला पटकन मिठीत घेतलं आणि तिच्या पाठीमागे हात टाकून तो तिच्या सकटच उठून बसला. तेव्हा कुठे तिने डोळे उघडून त्याच्याकडे पाहिलं. अहो आणि बस, त्याला समोर बघून तिचा बाण फुटला ना. तिने आवेगाने त्याला परत घट्ट मिठी मारली. अहो तुम्ही ठीक आहात ना? तो ॲक्सिडेंट तुम्हाला कुठे लागलं नाही ना? ती आता रडतच त्याच्या चेहऱ्यावर कंटिन्यू किस करत त्याचे हात पायही चाचपडू लागली. त्याला समोर बघून तिला तिच्या भावना आवरताच येत नव्हत्या. जणू त्या बघून तिचं हृदय नव्याने धडधडायला लागलेलं. तसं तिचं हे वेडावणारं प्रेम बघून त्याने ओढून तिला घट्ट मिठीत घेतलं. जाना, रिलॅक्स प्रिन्सेस, मी एकदम ठीक आहे आणि बघ तुझ्या समोर आहे. प्लीज जाना, काम डाऊन बच्चा, टेक अ प्रॉपर ब्रीथ. अग्निय तिच्या केसांवर थोपटत तिला काळजीने शांत करू लागताच ती झटक्यातच मागे झाली आणि रागातच त्याच्याकडे बघू लागली. अहो असं कोणी वागतं का? किती दुष्ट आहात तुम्ही. बोलले होते ना मी लवकर या, तरी तुम्ही माझा ऐकला नाहीत. पण हे असं वागताना तुम्ही एकदाही माझा विचार का नाही केला? तो ॲक्सिडेंट बघून तुमच्या सियाची काय हालत होईल याचा एकदाही तुमच्या मनात विचार नाही आला का? अहो, तुमच्याशिवाय तुमची सिया कशी जगणार होती? ती तर त्या क्षणीच सिया रडत आता त्याची कॉलर पकडून त्याला जवळ ओढत त्याच्या छातीवर मारू लागली. रडणं तर भयंकर वाढलेलं तिचं. ती तरी काय करणार ना? झाली गोष्ट तिच्या डोळ्यांसमोरून जायचं नावच घेत नव्हती. पण ती पुढे काय बोलणार ते जाणून त्याने लगेच तिच्या त्या रक्ताळलेल्या ओठांवर बोट ठेवलं. त्याच्या प्रेमाचा तिच्या ओठांवर जास्तच गडद रंग उतरला होता. प्रिन्सेस, ती न्यूज फेक होती राजा. मी तर काहीच केलं नाही. तू लवकर बोलवलंस म्हणून मी लवकरही आलो होतो. पण तोपर्यंत तू स्वतःला खूप जास्त हर्ट करून घेतलं होतंस. तुला तुझ्या अग्नीवर विश्वास नव्हता का? तुला वाटलंच कसं मी माझ्या जानाला सोडून जाईन? एक गोष्ट कायम लक्षात ठेव प्रिन्सेस, जोपर्यंत माझ्या शरीरात माझे श्वास आहेत तोपर्यंत हे अग्नेयाचं हृदयही त्याच्या प्रिन्सेससाठीच धडधडत राहील आणि तिचा अग्नीही तिला कधीच सोडून जाणार नाही. अग्नेयाने तिचा चेहरा ओंजळीत घेत तिच्या डोळ्यातून निघणाऱ्या प्रत्येक अश्रूंना आता तो त्याच्या ओठांनी टिपू लागला. तशी ती रडतच परत त्याच्या मिठीत शिरली. अहो, आज मी खूप घाबरली होती. मला आज रिअलाइज झालं
की तुमच्या सियाचे श्वासही तुमच्याशिवाय अपूर्ण आहेत. सियाने बोलता बोलताच मागे होत त्याच्या गालावर हात ठेवत त्याच्या डोळ्यात पाहिलं. अहो, आईला तर मी गमावून कसं बस परत मिळवलंय. भलेही ती कोमात असली तरी तिचे चालू असलेले श्वासच मला ताकद देतात. पण तुमच्या बाबतीत ती गमावण्याची भीतीही मला नको आहे. तिच्या डोळ्यात पसरलेली ती मूर्तिमंत भीती बघून अग्नेयचा जबडा अगदीच घट्ट झाला. त्याच्या जाणाला इतका कमजोर पडताना तो बघूच शकत नव्हता. त्यामुळे ज्याच्यामुळे तिची ही हालत झालेली त्याला तो ह्या जन्मात तरी सोडणार नव्हता. कारण ह्यावेळी वार त्याच्या हृदयावर झालेला. पण सध्या ती समोर असताना त्याने त्याच्या उफाळून येणाऱ्या रागाला आवर घातला आणि परत त्याची नजर त्याच्या पाखरावर पडली, जो भरलेल्या डोळ्यांनी त्यालाच एकटक बघत होती. त्याला किती बघू असं झालेलं तिला. जाना तिच्या डोळ्यातलं पाणी बघून तो तिला परत काही बोलणार, पण त्याचे पुढचे शब्द घशातच विरले. कारण त्याच्या प्रिन्सेसने पुढे होऊन त्याच्या ओठांवर आता तुटून प्रेम करायला सुरुवात केलेली. ते बघून त्याने हसतच तिला प्रतिसाद देत तो तिला तसा घेऊनच डायरेक्ट आडवा झाला आणि हात लांबवून लाईट्स बंद केल्या. कारण हे मिलन आता पूर्ण झाल्याशिवाय राहणारच नव्हतं. तर मग चला, इकडे अग्नेयने तर त्याच्या सियाला सावरलं आहे. पण आता अग्नेयला कोण सावरणार? कारण हा षडयंत्र ज्याने रचला आहे तो तर या सगळ्या गोष्टींपासून अनभिज्ञ आहे की तो कोणावर वार करतोय ते. तर बघूया आता पुढच्या भागात अग्नेयचा राग कोणत्या लेवल पर्यंत राघवेंद्रला हादरवून टाकतो ते. त्यासाठी पुढचा भाग आवर्जून बघा. आणि आजचा भाग आवडला असेल तर लाईक आणि कमेंट करून कळवा. मी खूप साऱ्या लोकांबरोबर शेअरही करा. आणि ज्यांनी कोणी अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी आठवणीने सबस्क्राईब करा.